हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर उद्या ना निष्ठाचा वाढदिवस आहे 22 जुलै. आणि तिला आम्ही असं म्हणजे मी असं दाखवलं आहे की म्हणजे तिला असं वाटतं की ह्यांना माझ्या बड्डेमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, म्हणजे अशी एकदम बोरच झाले आहेत वगैरे. तर म्हणून तिला मी सारखं विचारत होते की तुला काय गिफ्ट हवं आहे, काय गिफ्ट हवं आहे. तिचं म्हणणं असं आहे की तुम्हाला कळत नाही का की मला काय गिफ्ट हवं आहे किंवा काय घ्यायला पाहिजे वगैरे असं. तर कधी कधी बघा मुलांना ना खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा नसतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण म्हणजे आपलं प्रेम किती आहे हे जर आपण त्यांच्यासमोर त्या पद्धतीने व्यक्त केलं ना, तर ते आणखीन खूप छान फील करतं, टच करतं. तर म्हणून मी भरपूर गोष्टी, तिचा आता हा 16वा बड्डे, तर म्हणून मी तिच्यासाठी ना 16 गिफ्ट आणले आहेत. खूप असे मोठे नाही आहेत, छोटे छोटे गिफ्ट आहेत की जे बघून आपल्याला खूप छान वाटतं, खूप छान फील होतं. पहिले आम्ही खूप करायचो, ग्रीटिंग्स वगैरे द्यायचो, आता तो ट्रेंडच निघून गेला ग्रीटिंगचा. पण तरीही मी तिच्यासाठी एक छान ग्रीटिंगसुद्धा मागवलं आहे. आणि मी काय काय करणार आहे गिफ्टसोबत तर ते पण मी तुम्हाला दाखवते. पहिले तर सगळे गिफ्ट अरेंज करते, बघू नंबर वाईज मला 16 नंबर अरेंज करायचे आहेत. त्याच्यावरती छान छान छोटेसे चिट्स लावायचे आहेत. प्रत्येक गिफ्टला एक काहीतरी छान असा मेसेज तिला द्यायचा आहे त्याच्यातून. तर असं मी प्लॅन करते. तर आता पटपट करावं लागेल कारण ती 1 वाजता येईल. आत्ताच जस्ट आले म्हणजे प्रोडक्ट्स जे मागवलं होतं ते. तर आता पहिले पटापट करायला घेते, करता करता तुमच्याशी बोलते चला. तर मी ज्या गोष्टी मागवल्या होत्या त्यामध्ये ना मला गिफ्ट्स तर द्यायचे होते, पण गिफ्टसोबत एक आपला पर्सनल टच पण असला पाहिजे, म्हणून ना मला काही कोट्स द्यायचे त्याच्यासोबत. तर म्हणून पेपर्स मागून घेतले, कारण प्लेन पेपर्स नव्हते. पहिले ड्रॉइंग बुक वगैरे असायचे तर पेपर्स असायचे, आणि निष्ठाचे कुठे ठेवलेत ते मला शोधाशोध करायला खरंच वेळच नव्हता. तर म्हणून बरं झालं जे जे पाहिजे होतं त्याच्यासोबत, म्हणजे सेलो टेप वगैरे सगळं, तर ते त्याच्यासोबतच मागवलं. स्केच पेन निष्ठाचे होते बऱ्यापैकी अवेलेबल. तर हे सगळे असे चिट्स बनवून प्रत्येक गिफ्टसोबत मला ते लावायचे. त्यातले काय काय मनाने लिहिले, काय काय थोडेसे ऑनलाईन बघितले, ते त्यातले थोडेसे ढापून लिहिले. पण रिलेव्हंट जसे वाटत होते ना तसे लिहित होते मी. तर मला हे लवकर कंप्लीट करायचं होतं कारण निष्ठा शाळेतून येणार होती. आणि हे सगळं परत मला गिफ्ट सगळे पॅकिंग पण करायचे आहेत. तर तिचा हा 16वा वाढदिवस आहे, तर म्हणून मी आज तिला 16 गिफ्ट्स आणले होते. आणि असे खूप मोठे नाही आहेत, अगदी छोटे-छोटे मुलांना असे आवडतील आणि छान त्यांना वाटेल असे गिफ्ट्स आहेत. आणि काय झालं नेमकं, की मी विचार केलेला की ती क्लासला जाईल आणि तेव्हा मग मी मस्त बसून पॅकिंग करेन. त्याच्यासाठी मी पॅकिंग पेपरसुद्धा मागवला होता. पण नेमकं तिचा क्लासचा टायमिंग उशिरा झाला. नेक्स्ट त्याच्यानंतर कॅन्सलच झालं तिचं जाणं. मग म्हटलं आता काय करू? आणि मग नंतर मला आठवलं की इथे तिसगाव नाक्यावरती ना हे दादा आहेत, त्यांचं गिफ्ट शॉपचं दुकान आहे. तर मग मी सगळा तो बोजारा उचलला आणि सरळ त्यांच्याकडे घेऊन गेली. आणि खूप बरं झालं उलट, कारण मला एवढं परफेक्ट पॅकिंग खरं तर जमलंच नसतं करायला आणि खूप वेळसुद्धा गेला असता. त्यांनी अगदी मिनिटभरात पटापट म्हणजे सगळे मला गिफ्ट छोटे-छोटे, मोठे सगळे मस्त पॅक करून दिले एकदम. आणि मग प्रत्येक गिफ्टसोबत जे जे मी चिट्स लिहिले होते, तर ते पण त्याच्यासोबतच लगेचच त्यांना लावायला सांगितले. त्यानंतर घरी आल्यानंतर दरवाजा बंद केला मी माझा इथला. म्हटलं ती पटकन येईल आतमध्ये. आणि मग आम्ही दोघांनी मिळून पहिले गिफ्ट सगळे सॉर्ट केले. कारण जे म्हणजे मोठे नंबर आहेत, म्हणजे 16 पासून स्टार्ट होतं. तर 16 नंबरचं लास्टचं जे गिफ्ट आहे ते सगळ्यात खाली. त्यानंतर मग पुढचे नंबरवरती असं करून हा बॉक्स माझ्याकडे एक होता एक्स्ट्रा, तर त्याच्यामध्ये सगळे ठेवले. कारण असंच द्यायला ते चांगले नाही वाटत. असा एक मोठा बॉक्स असेल ना, तर त्यांना पण थोडंसं असं सरप्राईज दिल्यासारखं वाटतं.
तर हा जो टायमिंग होता ना, तो 11 वाजायचा म्हणजे टायमिंग होता. जेवण वगैरे आटपलं, सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मग ती तिचा काही ना काही थोडाफार टाईमपास किंवा अभ्यास काही ना काही करत राहते. तर म्हटलं त्या वेळेतच पटकन आपण हे काम करून घेऊ. आणि मग जो बॉक्स होता त्याला पण मी एक्स्ट्रा पेपर्स घेऊन आली होती, रॅपिंग पेपर्स. तर ते ह्याला एकदम मस्त लावले आणि बघा पॅकिंग केल्यावर त्या गोष्टीला किती शोभा येते. म्हणजे एवढं सगळं केलं, तर मग थोडक्यासाठी का? म्हणून मग असलं म्हणजे अगदी प्रोफेशनल असलं पाहिजे आपलं कुठलंही काम. कपडे दिसतात. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हळू खोल, हळू खोल, हळू खोल हळू खोल. हळू खोल, हळू खोल. मी त्याला तिचं गिफ्ट दिलेलं आहे आजचं. ए हळू हळू खोल, हळू 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 खोल, नंबर वाईज खोल. आणि वरती पण नंबरच्या इथे पण आहे खाली काहीतरी लिहिलेलं छान छान. लिहिलेलं आहे बाबू. हळू खोल. तसं नाही तसं नाही तसं नाही, त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलंय. हळूहळू खोल. लिटिल ब्रेक फ्रॉम माय लिटिल लाईफ मध्ये क्या मराठीत का लिहिलंय? किती ब्रेक्स आले तरी चॉकलेट. एक बर्थडे ना. पहिलं किटकॅट आहे ना, आणि एक ठेव. नंबर किटकॅट. तर हे मी तुम्हाला दाखवलं कारण मला तिचे एक्सप्रेशन्स तुम्हाला दाखवायचे होते, की मुलांचा आनंद कसा होतो, कसे मुलं रिॲक्ट होतात त्याच्यावरती. तर एरवी ती खरंच एवढी रिॲक्ट होत नाही. म्हणजे तिला वाटत जरी असेल ना, तरी ती पटकन एक्सप्रेस करत नाही. पण तिला खूप आनंद झाला. ती म्हणजे तिचा मूड असा ऑफ वाटत होता, की ह्यांना म्हणजे काही एक्साइटमेंट नाही वगैरे. त्या पिशवीमध्येच ठेवशील पण पाच. मस्त आहे ना. व्हेरी नाईस. कुठून भेटली ब्लिंकिट? मी ब्लिंकिटवर बघितलेली ही. त्या पिशवीमध्येच ठेव. किती शोधले सगळं शोधले, लिहायचं शोधलंय, वस्तू शोधल्या. माझा लिप ग्लॉस संपलेला, रिस्टॉक केलाय. मग जे वापरायला चांगले असतात अशाच गोष्टी द्यायच्या ना. खूप माझ्या आवडीच्या देऊन काय उपयोग. तुला जे आवडतं ते दिलं. कारण खरंच आहे की असं कोण करणार मुलांसाठी. आता समजा भाऊ बहीण वगैरे असतात, तर मग ते असं काही ना काही त्यांच्या वयाच्या हिशोबाने ज्या गोष्टी असतात ना, तर त्या करतात. पण मग आपण असलो तर आपण आपल्या वयाच्या हिशोबाने वागायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण त्यांना सगळं देतो. त्यांना छान छान ड्रेस, त्यांच्यासाठी जितके लागतात तितके पैसे खर्च करण्याची तयारी ठेवतो. पण ह्या ज्या गोष्टी असतात, ज्या कुठेतरी ते मिस करत असतात, तर ते करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. ग्रीटिंग. हे नंतर लेटर आहे. हे खोल, हे खोल, हे शूट कर. Nice. दाखव दाखव. Want to meet you, main character. Nice. तर हे काल रात्रीचं छोटंसं असं सेलिब्रेशन होतं आणि उद्याचा व्हिडिओ येईल, पण त्याआधी मी तुम्हाला सकाळी दाखवेन की मी तिला काय काय गिफ्ट्स दिले होते. काल मी निष्ठाला काय काय गिफ्ट दिले हे मी तुम्हाला असंच एक शॉर्टमध्ये दाखवते. बघा तिला ज्या आवडतात ना त्याच वस्तू मी दिल्या आहेत. एकतर बनाना पावडर दिले, तिला पावडर लूज पावडर हवी होती. हे अर्थ रिदमचं पफ आहे, पावडर पफ, तो दिला आहे. हे मुली म्हटल्यानंतर थोडंसं मेकअपचं सामान त्यांना आवडतं. हे मार्सचं लिप ग्लॉस आहे, हे ती रेग्युलर यूज करते आणि कसं वेगळं काही देण्यापेक्षा रेग्युलरचं दिलं तर त्यांना यूजमध्ये पडतं, तर म्हणून मी हे दिलं. त्यानंतर हा छान असा एक पेन आहे बघा, हा मस्त आहे. याला असं ट्विस्ट केलं ना, एका साईडने जमत नाही आहे मला, हे बघा असं छान छोटंसं असं हार्ट बाहेर येतं. हा मस्त असा पेन दिला मी तिला. त्यानंतर तिला हवे होते म्हणजे इयरिंग्स, तर हे इयरिंग्स मागवलेले मी तिच्यासाठी. खूप छान आहेत. त्यांना आता असे स्टड्सच आवडतात, तर मग ते मागवले. त्यानंतर
हे मार्सच, तिला मार्सचे प्रोडक्ट खूप आवडतात. तर हे ब्लश आहे, ब्लश मागवलं. त्यानंतर हे डिझाईन अँड यूचं छान असं स्नोफ्लेक ह्याला म्हणतात, खूप सुंदर आहे. आणि हे प्लेटिंगचं आहे, म्हणजे गोल्ड प्लेटिंगचं आहे. तर हे एक मागवलं, हे खूप आहे छान आहे, तिला आवडलं. आणि त्यानंतर हे आपले फेरेरो रोशन काय रोशर ते मागवले. त्यानंतर ह्याच्यामध्ये ना एव्हिलायचं किचन आहे, मी दाखवते. हा तिचा फेवरेट परफ्यूम आहे बेला विटाचा. तर तो तिला हाच फ्लेवर आवडतो, तर हा ती रेग्युलर वापरते, म्हणून मग हाच मागवला. त्यानंतर एक छान असं हे पुस्तक, द डायरी ऑफ अ यंग गर्ल, ॲनी फ्रँक. कारण म्हटलं काय आता कुठलं पुस्तक, मला एखादं पुस्तक काहीतरी द्यायचंच होतं, तर मग म्हटलं हे पुस्तक देऊ. आणि ह्याच्यामध्ये ना हे जे क्रॉशेचे फुलं आहेत, मी दाखवते. क्यूट असे क्रॉशेचे फुलं आहेत बघा, खूप छान आहेत. मुलींना असं काही काही क्यूट गोष्टी आवडतात, तर म्हणून हे घेतलं. आणि हे जे आहे ना, हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे सुंदर असे ट्युलिप्स आहेत, तिला आवडतात. पिंक कलरचे आहेत, पण ते आता असे दिसतात. त्याला खाली बघा इथे हे ऑन ऑफचं बटन आहे, ऑफ केल्यानंतर असे दिसतात. खूप क्यूट आहेत, मला खूप आवडले. ह्याची काच पण निघते अशी पूर्ण आहे बघा, क्लीन करता येतं आपल्याला, किंवा काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर रिपेअर करता येतं. तर मला पर्सनली खूप आवडले आणि तिलाही खूप आवडले. म्हणजे ज्या ज्या वस्तू घेतल्या ना त्या सगळ्या तिला खूप आवडल्या. ते ॲक्च्युली ते बरं वाटलं की आपण जे घेतलं आहे ते समोरच्याला आवडतं आहे ना, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे एक घेतलं. आणि एव्हिलायचं किचन दाखवते तुम्हाला. हे एव्हिलायचं किचन आहे. हे तिच्याकडे चावी असते, तर म्हटलं त्या चावीला हे लावून ठेव, छान वाटतं आहे. आणि मला हे आवडलं आहे. मी घरात पण जी चावी आहे त्याच्यासाठी पण हे मागवणार आहे, मस्त आहे. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट जो होता, आणि हां, ही एक डायरी आहे, डायरी घेतली आहे तिला. ही डायरी पण तिला खूप आवडली, खूप खूप आवडली. याचं टेक्स्चर आणि आतले जे पेजेस वगैरे आहेत त्याच्यावर पण खूप छान प्रिंटिंग आहे, तर ते पण तिला खूप आवडलं. त्यानंतर हे छान असं ग्रीटिंग दिलं तिला. ही ग्रीटिंग तुम्ही रात्री बघितलं, त्याच्यामध्ये मिरर आहे, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. आणि प्रत्येक गिफ्ट बरोबर आहे ना, म्हणजे प्रत्येक गिफ्ट मी तुम्हाला दाखवलं की नंबरिंग केलं होतं, आणि प्रत्येक गिफ्टसोबत गिफ्टच्या रिलेटेड एक मेसेज तिला दिला होता. आता हे जे तिने किटकॅट दिलं होतं ना, तर किटकॅटसोबत असा मेसेज लिहिला होता. खूप म्हणजे हे खूप टच करतं ॲक्च्युली. गिफ्ट्स तर असतातच, पण गिफ्टला स्पेशल जे बनवतं ना, ते आपले शब्द, आपल्या भावना या जास्त स्पेशल बनवतात. त्यानंतर हे फेरेरो रोशर होतं, हे चिटकले, त्याच्यासोबत असं लिहिलं होतं, माय गोल्डन गर्ल, माझ्या आयुष्यातील सगळ्यात प्रिशियस आणि गोल्डन गोष्ट म्हणजे तू आहेस, म्हणून आमचं आयुष्य स्वीट आहे. हे फेरेरो रोशरसोबत लिहिलं होतं. त्यानंतर 3ऱ्या नंबरवर हे एव्हिलायसोबत दिलं होतं, माय लिटिल प्रोटेक्शन चार्म, तुझ्यावर कोणाचीही वाईट नजर पडू नये, आमच्या प्रेमाची ही छोटीशी प्रोटेक्टिव्ह नजर कायम तुझ्यासोबत आहे, असं हे एव्हिलायसोबत दिलं होतं. त्यानंतर 4 नंबरवर हे सगळे सेलोटेप चिटकवलेत ना, ते हे सगळे चिटकत आहेत ते. हे मी नोटबुक म्हणजे डायरीसोबत दिलं होतं, राईट युअर ओन स्टोरी, तुझ्या आयुष्याची स्टोरी तू स्वतः लिहिणार आहेस, ती इतकी सुंदर लिही की एक दिवस तुला स्वतःचा अभिमान वाटेल. किती सुंदर कोट्स आहेत, मला इतके आवडले ना, खूप भारी वाटले. 5व्या नंबरवर आहे युअर लिटल वर्ल्ड. हे मी कशासोबत दिलं होतं बघते थांबा. डायरी, अच्छा हे डायरीसोबत दिलं होतं. या डायरीमध्ये तुझी स्वप्न, अच्छा हे पेनासाठी दिलं होतं 4 नंबर, की तू तुझं स्वतःचं स्टोरी लिही करून. आणि हे आहे युअर लिटल वर्ल्ड. या डायरीमध्ये तू तुझी स्वप्न, सिक्रेट्स, विशेष आणि मेमरीज जपून ठेव, कारण तुझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी स्पेशल आहे. तर हे डायरीसोबत दिलं होतं. त्यानंतर 6व्या नंबरवर आहे
कीप शायनिंग माय गर्ल हे मी पावडरसोबत दिलं होतं, लूज पावडरसोबत. तुझ्या चेहऱ्यावर कितीही ग्लो असो, पण तुझ्या मनाचा ग्लो त्याहून सुंदर आहे. नेहमी आतून आणि बाहेरून अशीच चमकत राहा. हे मी पावडरसोबत दिलं होतं, जी लूज पावडर दिली त्याच्यासोबत. त्याच्यानंतर दॅट ब्युटिफुल स्माईल हे मी लिपस्टिकसोबत दिलं होतं. तुझ्या नाही, हे ब्लशसोबत दिलं आहे. तुझ्या गालावरचा ब्लश सुंदर आहेच, पण तुझ्या चेहऱ्यावरचं मनापासूनचं हसू त्याहून सुंदर आहे. हे हसू कधीही हरवू नकोस. हे ब्लशसोबत दिलं होतं 7 नंबरवर. त्यानंतर 8 नंबरवर, अरे बाबांना चिपकू नका, ब्युटिफुल वर्ड्स हे लिपस्टिकसोबत दिलं होतं. तुझ्या ओठांवर नेहमी सुंदर शब्द असू देत आणि तुझ्या आयुष्यात नेहमी प्रेम, आनंद आणि पॉझिटिव्हिटी असू दे. त्यानंतर 9व्या नंबरवर आहे यू आर परफेक्ट ॲज यू आर. जग तुला सुंदर दिसायला शिकवेल, पण मी तुला सांगते तू जशी आहेस ना तशीच परफेक्ट आहेस. नेवर फॉरगेट दॅट. हे मी, मला वाटतं हे जे पफ आहे ना ह्याच्यासोबत दिलं होतं. आता हे पफचं काय लिहिणार म्हणून मग असं छान काहीतरी वेगळे कोट्स त्याच्यामध्ये टाकले होते. त्याच्यानंतर हे होतं लिव्ह अ ब्युटिफुल फ्रॅग्रन्स हे परफ्यूमसाठी दिलं होतं. तुझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस सुंदर आठवणींच्या सुगंधाने भरलेला असो आणि तू जिथे जाशील तिथे चांगुलपणाचा सुगंध पसरत राहो. हे परफ्यूमसोबत दिलं होतं. त्यानंतर 11 नंबरवर आहे, अरे बाबा उघड. तर 11 नंबर होतं बी युअर ओन लाईट. हे जे लाईट्स दिले ना ह्याच्यासोबत दिलं होतं. आयुष्यात कितीही अंधार आला तरी स्वतःचा प्रकाश कधीही विझू देऊ नकोस. आणि जेव्हा तुला अंधार वाटेल तेव्हा लक्षात ठेव, आम्ही नेहमी तुझ्यासाठी एक छोट्या लाईट्ससारखे आहोत. हे लाईट्ससोबत दिलं होतं 11 नंबरवर. त्यानंतर 12 नंबरवर आहे फ्लॉवर्स दॅट नेवर फेड. या फ्लॉवर्ससोबत दिलं होतं हे. ही फुलं कधीच कोमेजणार नाहीत, अगदी आमच्या तुझ्यावरच्या प्रेमासारखी. तू आमच्या आयुष्यात आलेलं सगळ्यात सुंदर फूल आहेस. किती सुंदर कोट्स आहेत. आणि त्यानंतर 13व्या नंबरवर आहे माय लिटल प्रिन्सेस. तू कितीही मोठी झालीस तरी आमच्यासाठी तू कायम आमची छोटीशी राजकुमारीच असणार आहेस. हे दागिने तुला सजवतील, पण तुझं सुंदर मनच तुला खरं खास बनवतं. हे मी जे इयरिंग्स दिले होते ना त्याच्यासोबत दिलं होतं. त्यानंतर 14 नंबरवर आहे वन ऑफ अ काइंड. स्नोफ्लेकसारखी तू युनिक आहेस. या जगात तुझ्यासारखी दुसरी कोणीच नाही. स्वतःची तुलना कधीही कोणाशी करू नकोस. तू फक्त तू आहेस आणि तेच तुझं सगळ्यात मोठं ब्युटी आहे. तर हे स्नोफ्लेकसोबत दिलं होतं मी 14 नंबरवर. त्यानंतर 15 नंबरवर आहे राईट युअर ओन ब्युटिफुल स्टोरी. या पुस्तकासारखं तुझंही आयुष्य एक सुंदर स्टोरी आहे. कीप रायटिंग युअर ओन ब्युटिफुल स्टोरी माय गर्ल. ते ह्या पुस्तकासोबत हे दिलं होतं. आणि सगळ्यात लास्ट होतं ते म्हणजे की ग्रीटिंग 16व्या नंबरवरती. आणि 16व्या नंबरवरती मी तिला कोट्स नव्हते दिले, मी तिला पूर्ण असं एक छान लेटर दिलं होतं. आणि काय होतं हे इंग्लिशमध्ये, पण हे मराठी इंग्लिश आहे, कारण त्यांना मराठीनं व्यवस्थित वाचायला जमत नाही. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे लिहून दिलं होतं. माय डिअरेस्ट डॉटर ऑन युअर स्वीट 16. माझ्या बाळा, आज तू 16 वर्षाची झालीस आणि माझ्यासाठी हा फक्त तुझा बर्थडे नाही, तर माझ्या आयुष्यातील 16 सुंदर वर्षांचं सेलिब्रेशन आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला आई ही जगातली सगळ्यात सुंदर ओळख मिळाली. आज तू मोठी होत आहेस. तुझी स्वतःची स्वप्न आहेत, तुझ्या स्वतःचं जग आहे. पण आमच्या अर्थी तू कितीही मोठी झालीस तरीही आमची छोटीशी परीच राहशील, जिला पहिल्यांदा हातात घेताना माझं संपूर्ण जग मला मिळालं होतं. आयुष्यात नेहमी तुला आनंद मिळो, पण दुःख आलं तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद मिळो. तुझी स्वप्न मोठी असू देत आणि ती तू नक्कीच पूर्ण करशील. जग तुझ्या विरोधात उभं राहिलं तरी तुझे मम्मी पप्पा कायम तुझ्यासोबत आहेत, हे कायम लक्षात ठेव. हॅपी स्वीट 16 माय प्रिन्सेस. वी लव्ह यू मोर दॅन वर्ड्स कॅन एव्हर एक्सप्रेस. तर हे काय होतं आहे, तिला मराठी वाचता येत नाही व्यवस्थित म्हणून मग हे असं इंग्लिश मराठी लिहून दिलं. तर अशी सगळी निष्ठाची गिफ्ट्स होती. 16 गिफ्ट्स होती तिची. आणि माझं सध्या अवतार धड नाही आहे म्हणून मी तुम्हाला माझा चेहरा दाखवत नाही आहे, पण
तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम निष्ठासोबत नेहमी कायम असू द्या, जसं माझ्यासोबत असतं. आणि आजचा व्हिडिओ असा होता. बड्डेचा जो व्हिडिओ आहे तो उद्या येईल तुम्हाला प्रॉपर. तर अशा प्रकारे मी म्हणजे फक्त तुम्हाला एक आयडिया देण्यासाठी की आपल्या मुलांची मनं आपण अशा प्रकारे कशी जपायची, त्यांनासुद्धा आपलं प्रेम कसं व्यक्त करायचं. आपण प्रेम तर करतो, आपण खर्च तर करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण कधीकधी अशा प्रकारे प्रेम व्यक्तसुद्धा करता आलं पाहिजे. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि म्हणून मी हे सगळं तुम्हाला दाखवलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.